डोकं दुखत आहे म्हणून मी गोळी घेऊन घेते, थोडा वेळ झोपून जाते, उठलं की बरं वाटेल, असं आपण कित्येकदा विचार करतो. 2 दिवसाआधी माझ्याकडे एक 20 वर्षाचा तरुण मुलगा आला होता. त्याला 7 महिन्यापासून सातत्याने त्याचं डोकं दुखत होतं. कमी नाही झाल्यामुळे तो त्याच्या फिजिशियनकडे दाखवायला गेला. फिजिशियनने त्याला आमच्याकडे रेफर केलं. जेव्हा मी त्याचं कम्प्लीट आय चेकअप केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याला दोन्ही डोळ्यांमध्ये पॅपिली इडिमा आहे, म्हणजे दोन्ही डोळ्यांच्या मागच्या पडद्यावर सूज आहे. हा जो लक्षण आहे हे मला प्रतीत करत होतं की ब्रेनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी पेशंटला लगेच MRI ॲडवाईस केलं. पेशंट दुसऱ्या दिवशी MRIची रिपोर्ट घेऊन आला आणि जी माझी भीती होती ती साध्य झाली. पेशंटला खूप मोठा ब्रेन ट्यूमर होता. तो ब्रेन ट्यूमर जर आता लक्षात नसता आला तर कदाचित त्याची दृष्टी कायमची गेली असती आणि त्याच्या जीवाला पण धोका असता. म्हणून प्लीज लक्षात ठेवा की जर तुमचं सतत डोकं दुखत आहे 2-3 आठवड्यापेक्षा पण, उठल्यापासून कंटिन्युअस रात्रपर्यंत तुमचं डोकं दुखत आहे, मला उलटी होत आहे, मळमळ होत आहे, दिसायला धुंदलं दिसत आहे, गोळी खाऊनही जर तुमचं डोकं कंटिन्यू दुखत आहे, याचा अर्थ तुम्हाला काहीतरी मेजर इश्यू राहू शकतो. म्हणून तुम्हाला अशा वेळी तुमच्या तज्ञ डॉक्टरांना दाखवायचं आहे. प्रत्येक डोकेदुखी हा ब्रेन ट्यूमर नसतो, पण नक्कीच तो कोणत्या मोठ्या आजाराचा संकेत राहू शकतो. हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.